धैर्य, तुम्ही थांबा. तुम्हाला सुद्धा भूक लागली असेल ना, तुम्ही जेवून घ्या. मी भरवते ना सावीला. मी खाईन ह्याच्या हातनं. नक्की ना? हा. ठीक आहे हिरा, जरा छोटे छोटेच घास. हो धैर्य. ऐक, असं कोण खातं? नाही म्हणजे असं कोण खातं ना. सॉरी सॉरी सॉरी, मी चुकून चावली. आता नाही चावणार. आता भरव. अगं ये हिरा, तुला कोणी सांगितले का त्यांच्या मध्ये मध्ये करायला? हा, गप जेव की तू, त्यांना बघू दे की. चावरी तिला भरवून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा न भरवलेलं परवडलं. बरोबर आहे. धैर्य, तुम्हीच भरवा हिला. मी आलेच. असं करतात का? पण मी सॉरी बोलले तिला. मी चुकून चावली. अच्छा, चुकून चावलीस काय? मग एवढ्या दिवसापासून मी भरवतोय, मला नाही चावलीस कधी चुकून का? माहित नाही. वहिनी, आई जेवली का? हो, फक्त त्या खोलीच्या बाहेर यायला मागत नाहीयेत आज. म्हणजे मी त्यांना विचारलं की डॉक्टरांना बोलवायचंय का, तर तेही ऐकत नाहीये. नेमकं काय झालं हिला तेच कळत नाही. मी उद्याच्या माझ्या सगळ्या मीटिंग घरीच ठेवलं. त्यामुळं आई बरोबर थांबणंही होईल आणि जर काही चेकअप वगैरे करायचं असलं तर ते सुद्धा करून घेता येईल. आऊ कशाला भाऊजी उगाचच, तुम्ही घरी थांबलात तर आमचा प्लॅन फिसकटायचा. कसला प्लॅन? ते मी ते काय गणिता, सगळं सरप्राईज घालून टाकलंस. आम्ही ना भाऊजी खरं तर उद्या सावीसाठी बेसनाचे लाडू करणार होतो, पण आणि काय आहे ना, तुम्ही घरात थांबलात की मग आम्हाला काही करू देणार नाही. सावीसाठी काहीतरी बनवायचं, या निमित्ताने तुम्ही किचनचा ताबा घेणार. म्हणून ती असं म्हणाली. हा, वहिनी, अहो उलट मी घरी असलो तर मदतच होईल की तुम्हाला. तुमचा प्लॅन काही फिसकटणार नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तू एक काम कर ना, 24 तास फुल टाइम असा आचार्य हो ना तू. दादा, मला माझ्या बायकोसाठी आचारी होण्यात लाज वाटत नाही. त्याला आचारी नाही, लाचारी म्हणते. हे तू मला सांगायची गरज नाही. आणि वहिनी, उद्या आपला बेसनाच्या लाडवाचा प्लॅन डन करून टाकूयात. सावी, लक्ष कुठे आहे? काय झालं?
नाही काही नाही. उद्या जर धैर्य घरी थांबले तर सगळा प्लॅन पुढे जाईल. दामिनी मॅडम आजच्या धक्क्यातून रिकवर व्हायच्या आधी पुढचा प्लॅन घडलाच पाहिजे. आता काय करू मी? धैर्यांना उद्या काही कारण काढून बाहेर पाठवावंच लागल. पण कसं बाहेर पाठवू? दामिनी मॅडमची तब्येत बरी नाहीये म्हटल्यावर ते घरातून कुठंच बाहेर जाणार नाहीत. प्लॅनसाठी एक एक दिवस महत्वाचा आहे. ते जर घरीच राहिले तर दामिनी मॅडम कडून सगळं सत्य काढून घ्यायचा प्लॅन पुढे ढकलावा लागल आणि ते परवडणार नाही. काय करू? आता मला माहितीये धैर्यांना कसं बाहेर पाठवायचं ते. आई, आई हो, मी आहे नीता. तुमच्यासाठी चहा नाश्ता आणलाय आणि हा आजचा पेपर. आई, आई मला खरं खरं सांगा, तुम्हाला कसलं टेन्शन आलंय का? का अशा एकट्या एकट्या राहताय तुम्ही? आई, आई अहो तुमचे डोळे बघा, तुमची झोप होत नाहीये का? आई, आई कालपासून तुम्ही या खोलीच्या बाहेर आले नाहीयेत. जेवण, नाश्ता, चहा सगळं इथंच मागवताय. आई, आई अहो रात्रभर झोपलाही नाही असं वाटतंय तुमच्याकडे बघून. आई सांगा ना नक्की काय झालंय? आई हे बघा, मला ना तुमची काळजी वाटते म्हणून मी विचारते हो तुम्हाला. आई, तुम्हाला कोणाला काही सांगता येत नसेल ना तर मला सांगा ना आई. आपण डॉक्टरांना बोलवायचं का? झालं तुझं? नसते प्रश्न विचारत बसू नकोस. दिलेस ना नाश्ता मला? खाते मी. जाता इकडनं. औ, जा म्हटलं ना. आई, आजवर तुमच्यामुळं खूप गोष्टी सहन केल्यात आम्ही. आता आमच्या वाट्यात पेरलेले काटे तुमच्या वाट्याला येणार आहेत. सगळं इथंच फेडावं लागतं हेच खरं.
सावी बाळा मला काय माहिती कशी तुटली फ्रेम. मला नाही माहिती, मला दुसरी फ्रेम पाहिजे. पण आता कुठनं आणणार फ्रेम. मला नाही माहिती, मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे आताच. काय करतेस. अशी अशी फ्रेम पाहिजे. सावी अगं आता अशी फ्रेम कुठं शोधू बरं मी. मला नाही माहिती, तू आणून दे मला. सावी त्यासाठी मला बाहेर जायला लागल. मग तू बाहेर जा, मला नाही माहिती. सावी बाळा खरंच आज शक्य नाहीये. नाही, तू शक्य कर, मला पाहिजे. बरं ठीक आहे, मी एक काम करतो, कोणाला तरी फोन करून बघतो मॅनेज होतंय का फ्रेम. नाही, अगं फोन नाही करायचा. तू जायचं आणि घेऊन यायची फ्रेम. नाहीतर मी बोलणारच नाही तुझ्याशी. सावी अगं, सावी काय हो भाऊजी, का चिडली एवढी? बघा ना वहिनी, सकाळपासून नुसता हट्टीपणा चालवलंय हिनं. ही फ्रेम कदाचित तिचाच धक्का लागून पडली आणि फुटली. आता हट्ट लावलाय की आत्ताच्या आत्ता फ्रेम बनवून पाहिजे म्हणून. नाही, मी नाही तोडली ती फ्रेम. मला आत्ताच्या आता नवीन फ्रेम पाहिजे. तू घेऊन ये बरं. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं मला नवीन फ्रेम पाहिजे. वहिनी तुम्हीच सांगा, आता कसं शक्य आहे बरं लगेच फ्रेम आणणं. सावी फ्रेंड, तू मला फ्रेम आणून देणारस का नाही? नाहीतर मी तुझ्याशी बोलणारच नाही. मी कट्टी घेणार तुझ्याशी. तू दिलेलं जेवणार पण नाही, तुझ्याकडे बघणार पण नाही. कायमची कट्टी. मी देतो आणून फ्रेम. वहिनी आता तुम्हीच सांगा, ही अशी फ्रेम कुठं मिळेल. भाऊजी ते एकदा शाहूपुरीत बघता काय? फ्रेंड म्हणजे तू नक्की आणायला जाणार? हो माझी आई, आणावी तर लागलच ना आता. दुसरा काही ऑप्शनच सोडला नाही तुम्ही. Yes! Thank you, friend. सॉरी मी नाही काही बघितलं. वहिनी अहो असं काय, मी फ्रेम घेऊन येतो. सावी भाऊजींपासून लांब राहता येत नाहीये का? हा बहिणी अगं तुम्ही पण ना. वहिनी पण खरंच धैर्य माझ्यावर किती प्रेम करतात. मी सांगितलं आणि आता लगेच प्रेम आणायला गेली. खरंय सावी, तू खरंच खूप नशीबवान आहे. इतका प्रेम करणारा नवरा तुला मिळाला. बरं वहिनी, धैर्य यायच्या आधी आपण आपला प्लॅन सुरू केला पाहिजे. फक्त एक काळजी घ्या, इरा रूम मधनं बाहेर नाही आली पाहिजे. हो सावी, मी लगेच बघते.
हॅलो पराग, हे बघ काम सुरू करायचंय, 10 मिनिटात त्यांना पाठव. हा. मन शांत ठेवायचं दामिनी आपल्याला. काहीही झालेलं नाहीये. कुठलेही चुकीचे विचार मनात येऊ द्यायचे नाहीत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. या घरात कोणाला अक्कलच नाहीये. काय करतायत ना त्यांचं त्यांनाच माहित. ए नीता, देवी आई, मला माफ कर. आज मी जे काय करणार आहे त्याच्यात मी तुझं नाव घेते, पण माझ्या पप्पांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही. सावी, काम झालंय. आई येत आहेत. हा, चला. ए नीता, नीता, काय चाललंय तुझं? अगं वेट लागले का ग तुला? सगळं दूर दूर करून ठेवलंय घरात. माझं डोकं उठलंय. हा, कळत नाही तुला? आई, अहो तुम्हाला बरं वाटावं म्हणून करते सगळं. कसं आहे, घरात कापराचा आणि धुपाचा धूर केला ना की मन कसं प्रसन्न राहतं आणि मनात कुठलेही निगेटिव्ह विचार येत नाही, कुठलेही नकारात्मक विचार येत नाही आई. म्हणून मी एक तुला तुझं डोकं चालवायला कोणी सांगितलं होतं? माझ्या खोलीत सगळा धूर दूर झालाय. तो बाहेर काढ आधी. डोकं उठलंय माझं, अस्वस्थ वाटतंय मला. जा लवकर. होय. One, 2, 3, go. दामिनी मुजुमदार, देवीचा उदो उदो. देवीचा उदो उदो. तूच आहेस ना दामिनी मुजुमदार? हो, मीच. आणि तू? देवी आईचा सांगावा आलाय तुला. आईनं सपनात येऊन दृष्टांत दिला होता. तुझ्या जीवितास धोका आहे.
येणारा काळ तुझ्यासाठी लई वाईट आहे. उंबरट्याच्या बाहेर पडू नगस. तुझे सगळे गुन्हे तुला भोवणार आहेत. तुझं पाप तुला शोधत येणार आहे. ए काय वाटेल ते बोलू नकोस हं? काय झालेलंच नाहीये. ए तू 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 तीच बाई आहेस ना माझ्या मागावर आहेस. खरं सांग हा तूच होतीस ना ती. माझ्या मागावर असतेस. मी काय करते कुठे जाते सगळं लक्ष ठेवतेस ना. मला ब्लॅकमेल करतेस ना तू. बोल लवकर. मी सोडणार नाही तुला. मी सोडणार नाही तोपर्यंत. बोल बोल. माझा जीव घेशील ग. पण तुझ्या पापातून कशी सुटशील. देवी आईनं तुझं डोळं उघडायचं ठरवलं होतं. पण भोग आता तुझ्या कर्माची फळं. आता तुझी सुटका नाही. आता तुझी सुटका नाही. हा रंग तुझा घात करणार.